नमस्कार मंडळी, मी माधुरी सोनटक्के स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती, ज्याचं नाव आहे माधुरीची लाईफ. आणि हे बघा माझं गोंडूळ आयु, हे बघ मोबाईलमध्ये, मूवीमध्ये बघ आयु. तर आज आपण आयनचे नेल्स कट करणार आहोत आणि त्याच्यासाठी मी त्याचं छोटवाला नेल कटर घेतलेला आहे. आणि आयनचे डोकं काढणं म्हणजे हे खूप मोठं माझ्या लाईफ टास्कच राहते मला. तर चला, आयनचे डोकं खूप वाढलेले आहे, तुम्हाला दाखवून देते. हे बघा. आणि तो खूप जास्त सर्वांना बोखरतो पण, आणि स्वतःला पण जास्त बोखरतो. तर त्याची पायाचे पण थोडेफार वाढलेले आहे मला, पण हाताचे जास्त वाटले. तर आपण हाताचे नेल्स काढू आणि तो नेल्स आपल्याला काढू देते का नाही काढू देते ते पण बघू, आणि किती वेळ लावते. कारण की बाळ झालेलं आहे आता खूप जास्त हिचक. कारण की आता आयांश 6 दिवसामध्ये 6 महिन्याचा होणार आहे, आणि लवकरच त्याचा आपण अन्नप्राशनचा कार्यक्रम पण करणार आहोत. तर चला, आयांचे नेल्स आपण काढून घेणार आहोत. आयू लढून दाखव बेटा. लढून दाखव मग. आ आ मस्तपैकी तो रडते, त्याचा रडायला पण एक व्हिडिओ बनवून देणार मी तुम्हाला. तर चला, आता आपण आयांची नेल्स कट करणार आहोत, आणि आपलं आयांश बाळ नेल्स कट करू देते की नाही ते पण बघूया. तर सर्वात अगोदर हे नेल कटर यूज करते मी, साधंवालंच आहे नाही, हे मी 40 रुपयाचं विकत घेतलं आहे मार्केटमधून. आणि जसा तो लहान होता तेव्हापासून मी हेच नेल कटर यूज करते, त्याच्यासाठी मी कोणतं स्पेशल नेल कटर वगैरे हे घेतलं नाही. आयू ये. आई बघ ना मग. म्हणजे 2 बोटाचे नेल्स काढून झालेले आहे. आता आपण तिसऱ्या बोटाचे काढूया. तिसऱ्या पण बोटाचं नेल्स हे बघा छानपैकी काढून झालेलं आहे. आणि आपण चौथ्या बोटाचं काढूया. आयू आयू 1 मिनिट बेटा. तर आयू आता थोडा हलत वगैरे आहे, त्याच्यामुळे वेळ लागणार. आणि हे वाढलं पण खूप जास्त. हे तो जास्त हां. आयांश ठीक आहे. तर चौथ्या पण बोटाचं आपण काढून घेतलेलं आहे, हे बघू शकता तुम्ही. आणि आता राहिला त्याचा थंबचं, तर ते पण काढून घेऊ. बापरे बाप. आयुष बाळ खूपच जास्त हलत असल्यामुळे वेळ लागणार आहे काढायला. आयू आयू गदला. तर झालं फायनली. ह्या बोटाचे आपण आयांचे सर्व नेल्स काढून घेतलेले आहे, तुम्ही बघू शकता.
आणि आपण नंतर ह्या बोटाची काढून ह्या हाताची काढून घेऊ. थोडाफार हालत असल्यामुळे एवढेच लागले. आयशने थोडी मला वाटते त्यांनी थोडंसं थुंकी बाहेर काढली आहे तिची. त्यांनी त्याची हँकीने आणली तर त्याचं असंच साफ करून घेते. आयो गदरी एकाच बोटाचा आला होता त्याचं. ओ मारणार ना मग बघू बघी बघा ती शांत आहे आपला आवाज. तर चला पुन्हा आपण 10 बोटाची आयांची नेल्स कट केलेले आहे आणि हे बघू शकता तुम्ही आयांची नेल्स पूर्णपणे कट झालेले आहे. तर आता तुम्हाला प्रश्न पडला असेल आयांश एवढा खरंच शांत राहते का? तर असं अजिबात नाही आहे. आयांश बाग बिलकुल शांत राहत नाही. आज त्याला इथे आमच्या साईडला अपार्टमेंटमध्ये काम चालू होतं आणि त्या आवाजामुळे तो त्याचं लक्ष पण तिकडे असल्यामुळे त्यांना आपल्याला शांतपणे नेल्स कट करू दिलेत नाही. तर तो अजिबात नेल्स कट करू देत नाही. तो झाला तेव्हापासून मी त्याचे नेल्स झोपीतच कट करते. पण आज तो एवढं शांत होतं तर मी म्हटलं शांतमध्ये त्याचे नेल्स पण कट करते आणि त्याचं मग पण शूट करते. तर आता आपण जानेवारी महिन्यामध्ये आपल्या आयांश बाळाचा अन्नप्राशनचा कार्यक्रम करणार आहोत. तर तू रेडी आहे आयांश जेवण करायला, दूध प्यायला, बदाम खायला, काजू खायला? तर चला याला खाऊ घालायचे आपल्याला काजू, बदाम, दूध, खीर, जे डाळ भात सगळ्याची पिवरी करूनच खाऊ घालावी लागते. आता सध्या तर 2 महिने पण त्याचा अन्नप्राशनचा कार्यक्रम एकदम छानपैकी करणार आहोत. पण म्हटलं काल मस्तपैकी त्याचा क्रिसमसचा फोटोशूट केला. त्याचे पण तुमच्यासंग थोडेफार व्हिडिओ आहेत, जे छोटे छोटे व्हिडिओ आहेत ते पण मी या व्लॉगमध्ये ॲड करते. कारण की मला काल जमलंच नाही, अचानकच प्लॅन झाला की त्याचा क्रिसमसचा सँटा बनवायचा त्याला आणि त्याचा क्रिसमसचा फोटोशूट करायचा. तर ते पण मी या व्हिडिओमध्ये क्लिप्स ॲड करणार आणि फोटो पण ॲड करणार. तर चला मंडळी असा होता आजचा व्हिडिओ आणि समोरचा व्हिडिओ असणार तो तुम्ही कंटिन्यू बघा आणि आपल्या व्हिडिओला एक लाईक मात्र द्या आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला धन्यवाद, भेटते तुम्हाला नेक्स्ट